नीचे देखिए माते की जय, सप्तशृंगी माते की जय. तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर आणि वणीला. हे आम्हाला घ्यायला आल्यात आणि 5 वाजता निघणार होतो, तर लेट झाला ना. उम्या टायमाबद्दल मी पण येतो, तर उम्याला पण घेतो आम्ही आणि निघू. अतुल अंकल आहे, विशाल अंकल आहे, अतुल अंकल, विशाल अंकल आहे बाबा, बाबू आणि पारू आहे. आणि या 2 बॉड्या उचलल्यात इमर्जन्सी. आता आम्ही निघतो. उमेश पण येतोच. उमेश रेडी झालेले आहे. आता आम्ही निघतो. आणि नेहमीप्रमाणे वाशीन इथे आम्हाला लागलेले ट्रॅफिक तरी आज कमी आहे. तर चला, आता डिझेल टाकायला थांबलो इथं वाशीनच्या पेट्रोल पंपावर. आता डिझेल टाकू आणि निघू आम्ही त्र्यंबकेश्वर. तर आता मी कसारा घाटामध्ये ना, जाम पाणी लागलेले, खूप पाऊस पडतो इकडं बघू शकता ना. बाहेर नजारा एकदम मस्त झालेला काय होणार एकाच्या, आणि खूप पाणी आहे. आता आम्ही पुढे जाऊ, तुम्हाला दाखवू त्र्यंबकेश्वरमध्ये. तर चला. तर आत्ता आम्ही पोचलोय घाटनदेवीला. नंतर गाडी इथे पार्क केली आणि आता मंदिरात जातो दर्शनाला. खूप धुकं आहे इथे बघू शकता. आता आम्ही दर्शन घेतो सर्व. तर सर्व दर्शन घेतात. घाटनदेवी माते की बाबे आता लाईटिंग सुंदर मंदिर आहे ते आणि खूप जुनं मंदिर आहे. आता आम्ही सर्वांनी दर्शन घेतलेले आहे. आता निघतो आम्ही. खूप वेळ झालेले आहे. तर ते घोटी टोल नाक्यावर आता थांबलेले आम्ही नाश्ता करण्यासाठी. आता हा हॉटेल आहे. तर आता नाश्ता करायला थांबतो आम्ही इथे. आता ऑर्डर केले आम्ही मिसल पाव आणि यांच्या पण ऑर्डर येतात. आम्ही आता मिसल पाव खाऊन घेतो. तर नाश्ता करून आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट. आता त्र्यंबकेश्वरला मिळू आपण. तर आता निघतो आम्ही. तर चला. तर नाश्ता करून आम्ही निघालो आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आता. तर सर्व निघतो आता. तर चला पुढे भेटू आपण. तर आत्ता आम्ही इथे थांबलो आहे. इकडे फिरलो म्हणजे अतुल अंकलला माहीत होता हा स्पॉट. मागे आलेले ते इथे भाकरी खायला थांबलेले ते. तर अप्पर वैतरणा धरण. तर इथे आलं मोठा पसारा आहे बघू शकता पूर्ण. हा या साईडला पण, या साईडला पण पूर्ण मोठा अजून पसारा आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. एक नंबर व्ह्यू आहे. हा बघा किती मोठा पसारा आहे. सगळ्यात मोठा आहे धरण. इथे थांबलो आम्ही बघण्यासाठी. इथे जलविद्युत प्रकल्प आहे या साईडलाच. इथे मेन गेट आहे त्यांचा. एक नंबर व्ह्यू आहे बघा. तर आता अतुल अंकलनी नवीन ड्रोन घेतलेले IZ आयचा. IZ आयचा
तर बघू ड्रोन उडून कशी क्वालिटी आहे त्याची. तर ड्रोन आणतो आणि उडवतो बघू. अब्बी लेके आता आहे. तर ड्रोन आता फ्लाय केलाय. तर आता इथून निघलो आम्ही. एवढा स्ट्रगल करत आम्ही खाली आलेलो. चला हे सगळे वरती गेल्यात. आलो फोटोशूट झाला सगळा. तुमचं फोटो काढून झालं ना. आता तुम्ही पुढं गेलं ना मला टाकून गेले. बसलं पण गाडीत. तर आता निघतो आम्ही त्र्यंबकेश्वर. जिथे दाखवायचे जिथे नजारा दाखवायचे तिथे विचारांना थांबवा नाही. तो गॉगल लावून चालू जाता. त्याला काही दिसाय नाही ना. नंतर बोलतो नाही इकडं बघा नजारा काय मस्त नजारा आहे. सुंदर असा मस्त छोटे छोटे धबधबे आहे तिथे. डोंगरातून धबधबा. तू बघ पुढं. नजाऱ्यामध्ये जाऊन आपण डायरेक्ट यो गाडी चालवतो का काय मजा करतो. सणाना पिरिरी दिसता. आता मस्त धबधबे छोटे छोटे वाटून देऊन काय दोन याला गाडी धावता. टप्प माप आहेत गाडीला. तुला गिअर दिसत नाही कमी ते ब्रेक तर पाया देतो तर मार. उडवाचा टप्पा आला. आता सोडील ड्रायव्हिंग. माझा ड्रायव्हिंग एवढीच होती. आता इथून ओमकार ना. माझी शिवायकाची बारी आहे. बाजूला बसलाय म्हणजे शिवायका लावले. तिकडे बघा काका मस्त म्हशी चरवत्यात. आमचा ड्रायव्हर आता एका चाला निघले 12 वाजत आले. आता 10:30 झाल्यात. सकाळी आम्ही 7 वाजता निघलेलो. जरा मस्त मजा करत निघलो आम्ही. मस्त थांबलो विमलो जरा. ड्रोन अतुल अंकलचा ड्रोन होता मस्त उडवला त्यांनी. व्हिडिओ आले तुम्हाला टाकले. चला आता त्र्यंबकेश्वर मध्ये आता पोहोचलो आम्ही. तर 15 मिनिटामध्ये आता पोहोचलो आम्ही. मस्त दर्शन वगैरे घेऊ तुम्हाला दाखवू मंदिर परिसर वगैरे. तर चला आता आम्ही प्रस्थान करतोय त्र्यंबकेश्वरकडे. त्र्यंबक मध्ये आता एंट्री केलेले. तर चला गाडी मागं पार्किंग केली. आम्ही उतरलं पाणी लागलंय ना. छत्री आणल्या आम्ही 2च. 8 माणसा 2 छत्रे आहेत. आता मंदिराच्या चाललोय. मंदिराकडे चाललोय आम्ही दर्शनासाठी. तर चला पुढे दाखवणे. इकडून पाणी
तर मेन एंट्रीला पोचलेले आम्ही आता. हा एंट्री आहे. आता आम्ही मंदिराकडे चाललोय. तर चला. तर आता मी दर्शनाला लागतो इथून. तर हा दर्शनाची रांगेला लागलोय आता इथे. आज काही गर्दी नाही जास्त. आहेत सगळे आहेत. आज गर्दी नाही, पाहू शकता. तरी ते मुलांना विचारलं तर ते बोलले 1-1.5 तास लागेल दर्शनासाठी. चला. तर LED वर दाखवते आतमधील व्ह्यू मंदिरातलं बघू शकता. दर्शनाला लागलोय तर पुढे खूप रांग आहेत. पुढे रांग आहे तरी पण 1-1.5 तास लागेल. म्हणून दाखवतो आम्हाला. हे बघा इथून गर्दी आहे. इथून गर्दी आहे. 1.5 तास तर लागेल. 1 ते 1.5 तास लागेल. तर चला दाखवतो पुढे मंदिरात आतमधला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे स्क्रीनवर. तर 11:25 झालेले आहेत. अजून आम्ही रांगेतच आहेत. 11ला लागलेलो, अर्धा तास होत आलेला आहे. आता अजून तरी पण 1.5 तास तरी लागेल दर्शनाला. तुम्हाला दाखवतो पुढं. आमचे शुभमचे मित्र भेटलेले इथं. कुठलं बाबा तुम्ही? बोरशेतीची गँग आहे सगळी. दर्शनाला आले ते. मगाशी यांनी ओळखला मला. तर सगळे दर्शनाला लागलेत. आमची मंडळी पाहून तास झाला आम्ही दर्शनाला आहे. आता थोडीशीच रांग राहिले. पुढं पण अजून भरपूर रांग दिसते. अजून आमचा खूप अंतर गाठायचे. तर चला दाखवतो पूर्ण. नको राहून दे. तर दर्शन खूप आतमध्ये अजून रांग दिसते. तर चला दाखवतो पुढे तुम्हाला. तर आता भोग लावायला घेतलं आहे शंकराला. तर दर्शन थोडा वेळ बंद ठेवणार आहेत. तर आम्ही सगळी बसून घेतलेले नाही, हे उभं राहिलेले आहेत. आम्ही आधीच बसून राहिलेलो. सगळी माणसं बसलेली आहेत उभी मस्त. तर अनाऊन्स करतात. तर अशा प्रकारे लाईन चालू झालेलं आहे आणि सर्वांना. तर आम्ही सर्व आता अशा प्रकारे पावणे झालेले आहे. मंदिर परिसरात पोहोचलेले. अजून भरपूर रांग आहे. इथून अजून त्या साईडला एक रांग आहे. मग आतमध्ये दर्शनाला लागू. इकडे बघू शकता VIPची रांग. 200 का 250 रुपये पास आहे. हवा भरपूर आहे इथे. वारा जोरात आहे. तर चला पुढे दाखवतो मी. VIPची पास काढून पण एवढं फिरून इथंच यायला लागतं लास्टला. काय फायदा आहे. तर चला दर्शन दाखवतो. तर सर्व दर्शन घेऊन आता मी बाहेर चाललो आहे. अजून भरपूर रांग आहे इथे. ह्या इथून बघू शकता. इथे मंदिराची एंट्री आहे. हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे, जिथून गोदावरी नदीचा उगम पावला आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची 1465 किलोमीटर लांब नदी आहे. अलीकडील सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1755 ते 1786 मध्ये श्री बाळाजी बाजीराव उर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी 31 वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास नेले. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची 90 फूट असून त्यास 5 कळस आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी
मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे की नंदी हा शंकराचा परमभक्त आहे, म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भक्तांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्पपूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्र अभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जनाना शांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला सुंदर असं त्रिशूल पाहायला मिळते. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूने बाहेर जाताना एक शिवलिंग पाहायला मिळते. तर पाहू शकता तुम्ही, नेहमीप्रमाणे फोटोशूट चालू आहे पोरांचा. येड होतील फोटो काढून काढून, सगळं चक्कर होतील फोटो काढून. विशाल अंकल दुसऱ्यांचीच फोटोग्राफी करतो इकडं. तर चला आता निघतो आम्ही इथून. एंट्री आहे बाहेर जाण्यासाठी. तर चला. तर आता आम्ही बाहेर आलो आहे ना, ही मेन एंट्री होती पहिले. हा पालखीचा रथ बघू शकता. हा बघा. तर आता आम्ही आलेले आहे जुने महादेव मंदिर. आता दर्शन घेतो इथून आणि इथून निघणार आहे आम्ही सप्तशृंगीला. तर आता दर्शन घेतो. हा बघा असं मंदिर आहे. तर आता मी दर्शन घेतो सर्व. नंदी महाराज, तर हा जुना महादेव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. तर चला आता सर्वांनी दर्शन घेतलेले आहे. आता मी निघतो. यो काय बघतो, काय बघतो तू? इथून दर्शन घेतो बोलतो. तर चला. तर दर्शन घेऊन बाहेर आलो आणि हा बघू शकता समोर ब्रह्मगिरी पर्वत आहे. हा तर आता वेळ नाही आम्हाला, तर आम्ही चाललो आता सप्तशृंगीला. हे सगळे पुढे गेले ते बघा. तर चला पुढे भेटू सप्तशृंगीला. चला. तर विशाल अंकल बोलतो आपण गाडी इथे लावू पार्किंग मध्ये, नको बोलतो. कशाला बोलतो, बाहेर रोड आहे ना मस्तपैकी, कोण नाही हे करणार ना. गाडी लावली 700 रुपयाची बुच मारलेले आम्हाला. तर त्र्यंबकेश्वरला येताना सांभाळून या आणि पार्किंगला गाडी लावा. नगर परिषद भिकारी आहे. नगर परिषदचा इथे लुटमार चालू आहे फार. आणि कसं बाहेर एंट्रीला 50 रुपये पावती घेतील, परत आतमध्ये पार्किंग देणार नाही. पार्किंगचे 200-300 रुपये ही लुटमार आहे. रोडला गाडी लावली का नो पार्किंग झोन लावते. असं धंदा आहेत. तर चला आता आम्ही इथे सप्तशृंगीला चाललोय. तर चला निघतो आम्ही. तर आता आम्ही इथे जेवायला थांबलोय हॉटेल यशवंत. तर चला. हा तर आता जेवतो आम्ही. कसा टेस्ट आहे बघू. तर पनीर मसाला, छोले, पापड, रोटी ऑर्डर केले. आता आम्ही सगळी जेवून घेतो आणि निघू इथून. जेवतो आता. तर आता जेवण वगैरे करून आम्ही निघलो सप्तशृंगीला जायला. तर चला आता थोड्याच वेळात आम्ही पोचू. इथून 70-75 किलोमीटर आहे. चला पुढे दाखवतो. आपल्या इकडं नुसता मर म्हणून पाणी पडतो नाही इकडं. हो नाही इकडं उन्हाला आहे. मूस ऊन आहे. बघू शकता तुम्ही. आता अजून अर्धा तास लागेल का अतुल अंकल आपल्याला पोचायला? 1 तास लागेल पोचायला. तर चला.
आता आम्ही इथे पोहोचलेले मेन एंट्रीला. आता आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतोच. तर चला. श्री सप्तशृंगीगड हे नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर कवळण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून 4659 फूट उंचीवर आहे. तर इथे मस्त धबधबा आहे ना, मस्त आनंद घेतात इथे सर्व लोक. तर बघू शकता. आम्हाला इथे भिजायचा नाही, तर आम्ही निघतो आता डायरेक्ट वरती मंदिरावर. तर चला. काहीच दिसत नाही इथं, एवढा बेकार दुकान वरती. मंदिर पण दिसतो काही नाही तर आम्हाला. हवा टाईट झाली यांची. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि इथे रोपवेची पार्किंग आहे. इथे गाडी लावू आणि मग रोपवेने जाणार आहे वरती मंदिरावर. तर चला. तर इथे तिकीट काढतात. तिकीट घर इथे आहे आणि इथून एंट्री आहे अशी. आता तिकीट काढतो. तर अशा प्रकारे तिकीट आहे इथे. आणि आता आम्ही तिकीट काढलेले आहेत आणि निघतो आता. जाम पाऊस लागलेले आहे. तर चला. आलू 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 परशील. इथे परला तर नाही, आता नाही होईल. इथे एंट्री आहे. चला. तर इथे रिसेप्शन आहे आणि असा मॉल टाईप आहे. ते पूजेचं सामान देवीचे सर्व भेटते इथं अशा प्रकारे. राईट साईडनी एंट्री इथे रोपवेसाठी. आता आम्ही चाललो इकडे. तर हे अशी एंट्री इथून. तर चाललो आहे मी रोपवेमध्ये. रोपवेकडे जाण्याचा मार्ग. या इथून पण अजून एक एंट्री आहे. ना एंट्री पार केली काशी रोपवे. महाराष्ट्र शासन आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण. तर अशी रोपवे इथून ना. वरती नजारा बघू शकता, तुम्हाला दाखविलं वरती गेल्यावर. तर चला वरती दाखवतो तुम्हाला. तर नको बसू. सगळी बसलेली आता. किती टाइम लागेल? सगळी बसलेले आहेत. आता ट्रेन निघणार आहे. डोर क्लोज झालेले आहेत आणि अशी खाली पण आहेत. सीट आहेत पूर्ण. तर तुम्हाला दाखवतो पुढं. रोपवेला ट्रेनसारखे डबे आहेत, ज्यामुळे देवीचे दर्शन खूप सोपे होते. यात्रेकरू रोपवेच्या साहाय्याने अवघ्या 3 ते 5 मिनिटात मंदिरात पोहोचतात. ना धुका बघू शकता तुम्ही. आता वरती जातो, तुम्हाला दाखवतो. भाविकांना सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. श्री सप्तशृंगीगड महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची असून ही मूर्ती शेंदुराने लेपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार पैठणी प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णपुढे नथ आहे. तसेच गळ्यात मंगलसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहेत. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. आम्हाला मित्र भेटलेले
तर यांनी आमचा मस्त फोटो काढला, ग्रुप फोटो. थँक्यू भावा, धन्यवाद. तर तुम्ही कुठले आहेत? नाशिकची पोरं आहे ती. नयांचा दारारा होता, जोरजोरात घोषणा करत होते, सप्तशृंगी माते जय, सप्तशृंगी माते की जय. तर चला मित्रांनो, निघतो आम्ही. चला तर चला आता आम्ही निघतो. तर रोपवेसाठी इकडून एंट्री आहे बाहेर जाण्याची. तर रोपवे जवळ पोचलेले आहे. ते 2 रोपवे आहेत, हे बघू शकता. हे बघा, एक गेली, आता आम्ही या साईडला आलो. तर आता आमची गाडी केव्हा येते काय माहीत. या अख्खी खाली गेल्यात पहिल्या डब्यात बसायला. हे बघा, पहिल्या डब्यात बसायला गेले नाही. चला तर बघू शकता, एवढ्या धुक्यामधून बघा कशी गाडी आली वरती. रोपवे आली. महाराष्ट्र शासन. अगला स्टेशन परतीचा प्रवास. महाराष्ट्र शासन. तर आता आम्ही बसतो आतमध्ये. सेकंड क्लास मध्ये येणार आहेत आम्ही. फर्स्ट क्लासच आहे का? रेषा मारले ते बा फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लासचा डबा येऊ इकडं. तर चला, तर आता आम्ही निघालोय. बघू शकता, व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसत नाही, पण मस्त नजारा आहे बाहेरचा. तर आत्ताच आम्ही रोपवेने खाली आलो. दाबू नको, खराब होईल. घे चल, निघ चल, ठेव चल, पान नको करू. पैसे दे चल. 500, 150, 250 ना कम नहीं क्या? कम नहीं चल. यो गाडा बघतो काय? यो गाडा घेतो. पण या पण टाक, या पण टाक. अतुल अंकलनी, अरे माग पण तुम्ही जेजुरीला, अतुल अंकलनी जेजुरीला काही डंपर जेसीबी, अरे पर कंस्ट्रक्शन लाईन चालू केली आणि घरी. हो, तर आता खरेदी केलेले सगळ्यांनी. हे फक्त काम बघायचं काम आहे फक्त यांचा. ठेवतो का कामाला? ठेवतो का? हो बोलतो, पटला त्याला. चला निघतो आता आम्ही. तर इथे मस्त आकर्षित वस्तू पण आहेत, घरगुती वस्तू पण आहेत, लाकडापासून बनवलेल्या मस्त वस्तू आहे तिथे. हा भाऊ विकतो इथे. कधी आले तुम्ही तर भाऊकडे या घ्यायला. कडे वगैरे मस्त बॅग वगैरे इथे आहेत. या भाऊकडे पण या तुम्ही काय घ्यायचं असेल तर. भाऊ नाव काय आपला? नाव काय शॉपचा? हां, तर नक्की विजिट करा इकडे. तर चला आता आम्ही निघतो. जय माता दी. हां, जातानी तो भाऊ भेटलेला. ते आता दुकान आहे इथं. हे बघा, 2 नंबर दुकान आहे इथं. चप्पल स्टँडच्या इथं आणले ना का इथं दुकान आहे भाऊचा. भाऊ नाव काय दुकानाचा? आपला का मातोश्री. तर तुम्ही आले तर नक्की विजिट करा भाऊला ना, सपोर्ट करा भाऊ आपल्याला. तर चला आम्ही निघतो भाऊ. ओके भाऊ, चला. तर आमची गँग पूर्ण निघलेली आता. चपली घेतो इथून. तर इकडून बाहेर आल्यावर बघू शकता मुलांसाठी अति उत्तम सोय. इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी, आणि इथं पाण्यामध्ये बघू शकता बोटिंग आहे छोटी पोरांसाठी. छोटी ट्रेन आहे. आता आम्ही निघतो इथून. इथून एंट्री आहे बाहेर निघण्यासाठी. फुल धुका आहे इकडं. तर चला. तर एवढा धुका आहे इथं आणि एवढी थंडी लागते. हिटर लावलाय. अतुल अंकल पण गाराडलाय. आता आम्ही निघालोय. काय करायचं? कुठे जायचे? शिर्डीला पण जायचे बोलतात. सबका मालिक आहे. आता आम्ही निघालो शिर्डीला. तर चला ना. ई बस सेवा पण येते, इलेक्ट्रिक बस चालतात. आपल्या मुंबईवरून पण बस आहेत. तर कोणाला यायचं असेल तर नक्की या बसने. तर चला. तर आता ड्रोननी गाडी फॉलो करायची आहे.
व्हिडिओ घ्यायचे एक. तर बघू आता कसं काय रिस्पॉन्स देतो. हा. अतुल अंकलचा कडे पण नवीनच ड्रोन आहे ना, हा मला माहित नाही, पहिल्यांदा बघतो आम्ही ड्रोन. तर चला ड्रोननी खूप स्ट्रगल केला, नाही करता पण वाकलेला पण एक नंबर. थोड्याफार व्हिडिओ स्टेबल नाही एवढ्या पण आहेत. तुम्ही मी व्हिडिओमध्ये किमतीच्या बाबतीत पण व्हिडिओ टाकेल, मी त्याच्यामध्ये ॲड करील व्हिडिओ ड्रोनच्या. तर तुम्ही बघा. आता आम्ही निघलो शिर्डीला ना. व्ह्यू बघू शकता कसे ढग चाललेले आहेत. मी एक फोटो काढतो. चला. सगळे फोटो काढला, एकटाच राहिला. चल मी फोटो काढतो. चल. सर्वात भारी कारभारी अमृतुल्य. इथं आम्ही चहा प्यायला थांबलो सगळी. भाऊचं दुकान आहे शिर्डी रोडला वनीला. तर नक्की या इथे मग. तर आता चहा पिऊन घेतो आम्ही. तर चला. चहा एकदम मस्त होता आमचा. तर अतुल अंकलने आणि विशाल अंकलने परत एकदा घेतलेले चहा. तर आता आम्ही चहा पितो ना निघतो. तर आता वाजलेत किती वाजले जरा 8:15 झालेले आहेत. आणि आता आम्ही निफाडमध्ये आहे. अजून इथून किती तास लागतील अतुल अंकल? तर मॅपवर बसलेले 1.5 तास लागेल. तर चला शिर्डीला भेटू. 1-1.5 तासात आपण पोचू. चला. तर सगळ्यांना भूक लागलेली, सगळे दाबेले येतात खायला दाबून. आता अजून अर्धा तास लागेल आम्हाला पोचायला. तर चला. तर आता आम्ही शिर्डीमध्ये पोचलेले. आता गाडी पार्किंगला बघतो जागा. इथे पार्किंग आहे पाठीमागे. आता युटर्न मारून येतो ना, पार्किंग करून आम्ही आतमध्ये बाहेरूनच दर्शन घेऊ. जर जास्त रांग असेल तर मग थांबणार नाही. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. पण बाबूला मेन लाडू घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलेलो. तर चला. तर 9:42 झालेले आहेत. आता आम्ही शिर्डीमध्ये पोचलोय. तर 2.5 तास लागले असतील आम्हाला. 2.5-3 तास लागले पोचायला. आता शिर्डी नगरीत येत आम्ही. बघू शकता एकदम प्रसन्न वाटतो. बाबांची मूर्ती मोठी. याच्या करताना आला आम्ही. याला लाडू घ्यायचं होतं. बऱ्याच जणांना पोरींना लाडू द्यायचं होतं याला. तर चला आता चला. तर हे बोलतात मुखदर्शनाला जाऊ. त्याचे 9 वाजता मुखदर्शन बंद होतो. आता बाब्या स्वतःला लाडू घ्यायला. याच्या लाडू पायी आम्ही शिर्डीला आलो. कसलं शिर्डीला आलो? 125 किलोमीटर आम्ही इकडे आलो. फक्त लाडू बाब्याचं लाडू घ्यायचं होतं. हे गेलं चालला तर लाडू घ्यायला. 3 ठिकाणी फिरलंय. 3 ते 4 ठिकाणी. कुठं त्यांना प्रसाद भेटला नाही लाडू. या बाब्याच्या करताना आलो आम्ही. आता बघू पुढे कुठे भेटतात का लाडू. लाडूच भेटलं नाही. या बाब्या बैल बुद्या याच्या करताना टाइमपास झाला म्हणा. हे 125 किलोमीटर आम्ही आला इकडं. 125 किलोमीटर याच्या करता आला शिर्डीला लाडू घ्यायला. त्यांच्या पोरींना द्यायचे काय माहित. कोणाला द्यायचे लाडू रे? आता आरती चालू होईल. तर चला. फायनली बाब्यानी लाडू घेतलेले आहेत. पेढे घेतलेले आहेत. नाईला हे पेढे घेतलेले आहेत इथून. आणि आरती चालू आहे. एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे इथे.
मस्त वाटतंय. आता आम्ही थांबू थोडा वेळ आणि निघू इथून. तर चला. तर द्वारका माईच्या इथे आता आम्ही थांबलोय आरतीसाठी. आता आरती झालेली आहे आणि आता आम्ही सगळे निघतो इथून. तर चला. तर इथे प्रसाद याही पण प्रसाद घेतलेले इथं. आणि इथं बघू शकता भाऊच्या इथं मूर्त्या पण मस्त आहेत. तर आता प्रसाद घेतले आणि इथून निघणार आहे आम्ही सर्व. तर चला. या बाबूनी नको केलाय नुसता फोटो इथे जा तिथे जा फोटो फोटो फोटो. यांना पण एक काम धंदा आता हे बा यो आलाय बा. तर चला यांच्या मागं लागून जमणार नाही. तर आम्ही चाललो गाडीजवळ. चला. बोलले आहे तर आम्हाला दर्शनाला आतमध्ये जायला जमला नाही आणि मुख दर्शन 9 वाजता बंद होतो. मग तो पण भेटला नाही. तर आम्ही थांबलो आणि नेमकं आरती चालू आली. तर आरती आम्ही केली. आरतीला थांबलो आम्ही. आरती झाली मग आम्ही निघालो. तर थोडीफार शॉपिंग केली. अतुल अंकलनी गाडीमध्ये देवांना हे घेतलं हार घेतले छोटे ते. आणि आम्ही लाडू घेतला. आता निघतो आम्ही. अतुल अंकल काय प्लॅन काय जेवणाचा कुठं? आता पुढे बघू चांगला हॉटेल. तर आता आम्ही निघालोय. बघू पुढे चांगला हॉटेल कसं काय आणि मग थांबू जेवायला. तर चला. तर आत्ता आम्ही इथे टोल नाक्यावर पोचलेले. आता समृद्धी महामार्गाने आम्ही जाणार आहे. तर आता एंट्री केलेली आहे आम्ही समृद्धी हायवेला. तर बघू शकता जास्त गाड्या नाही चालत इकडं समृद्धीला. पूर्ण काम झालेलं नाही अजून. तर दिवाळीपत होईल वाटतंय. काय वाटतंय अतुल तुला? दिवाळीच्या पुढे जाईल काम. 2024 पार होईल. तर चला आता मी पुढे जेवणात आता मग इगतपुरी मध्ये 2 किती आहे 102 काय इगतपुरी. मग आता 1 तास अर्धा पाऊण तास जाईल ना आपल्याला. मग तो पद यावटाल दिल भुकाचे आपण 10 मिनिटात पोहोचू. यावटाल दिल तो पद ये भुकाचे ना 11 वाजले जाता. तर चला पुढे भेटू. तर आता टनेल लागलेले आम्हाला इथून इगतपुरी 15 किलोमीटर इगतपुरी आहे. तर अजून जेवणाचं काय तर इगतपुरीला उतरल्यावर जेवणाचा कसा काय ते बघायला लागेल. चांगला हॉटेल. ही अख्खी गँग झोपल्यात. आम्ही आहे गाडी चालवता. चला. गेला. आता आम्ही ते इगतपुरी रोडला लागलोय. 180 रुपये घेतले एक्सप्रेसचे. तर चला आता मस्त हॉटेल बघतो आम्ही. जेवणाचं फुल भुकलेत पोरा. तर चला. इथं पूर्ण धुका आहे. काहीच समजत नाही आहे बघा. इथं कशी बशी गाडी चालवतो मी. हे अवसांडले तिथं. चला चला आम्ही पहिले घाट उतरतो. नंतर बघू जेवाचा. इथं भुका पण मिटलेत सगळ्यांच्या इथं. चला. इथं धाब्यावर आम्ही थांबलो जेवायला. आता
जेवून घेतो आम्ही काहीतरी ऑर्डर करतो बघू. आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेले दोघांसाठी आणि यही चिकन लपेटा आणि रोट्या. यांच्या रोटे तंदूर जरा थंडा असेल, गरम होतो, जरा लेट येईल थोडा. आम्ही स्टार्ट करतो आमचा. ही सगळी आता जेवायला बसल्यात. जाम भूक लावलेली. कधीपासून आपण निघलेलो जेवायला थांबू एक्सप्रेसला काय हॉटेल नाही काय नाही. आता इथं आलो मग जेवायला बसलो ना. आता आम्ही कोणी मी नाही एक्सप्रेसने तुम्ही जरा बोललो नसतो बहुतेक तू घरी पोहोचवला असता आम्हाला. आता किती अर्धा तर आता आपण अर्धा तासानं आम्ही घरी पोचू इथून आसनगावजवळ आहे आम्ही आता आटगावजवळ. आणि चला पुढे भेटूच. तर नेहमीप्रमाणे वाशिनला आमच्या इथं ट्रॅफिक फुल. आता आम्ही रॉंग साईडने चाललो आहे डागाव रोडने, मग वाशिनमध्ये टाकून मग चक्रधारीच्या इथं निघू आता. तर चला. तर आता मी घरी पोचतो 2 मिनिटात आणि चांगले थकलेले आहेत बघू शकता. आणि झोपाले सगळे. आता वाजलेत किती वाजलेत 2:30 झाले. 2:30 झाले. 2:45 होत आले, 2:45 होत आले इथं आम्हाला पोचायला. तर हा ब्लॉग इथेच संपवतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट.